Radical trust in God. देवावरचा जोमाने विश्वास. Anytime you pray, ज्या कधी तुम्ही प्रार्थना करता, when there is no trust, आणि त्या प्रार्थनेमध्ये जर देवावरचा विश्वासच नाहीये, it's an empty prayer. तर ती रिकामी प्रार्थना आहे. And Bible doesn't say God will not hear and answer. आणि बायबल असं नाही म्हणत की देव ऐकणार नाही आणि उत्तर देणार नाही. He will not even regard it. देव त्या प्रार्थनेला मानणारच नाही. ऐकायचं आणि उत्तर द्यायचं फार लांब आहे. We only regard things that we see. ज्या गोष्टी आपल्याला दिसतात त्यांनाच आपण मानतो, कदर देतो. And that's why many people don't believe in God because they don't see. आणि म्हणून बरेच लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत, कारण त्यांना देव दिसत नाही ना. So we trust the air. आपण हवेवर विश्वास ठेवतो, Though we cannot see. जरी ती हवा, तो वायू आपल्याला दिसत नाही तरी सुद्धा. And this air has been such a faithful element. आणि ही हवा, हा वायू इतका एक विश्वासू घटक ठरला आहे That we know. की आपल्याला कळलंय That wherever we go, जिथे कुठे आपण जातो, this air will follow us. ही हवा आपल्या मागे आहे, वायू आपल्या सोबत आहे. Wherever we go. जिथे कुठे आपण जातो, We don't have to carry it with us. आपल्याला ऑक्सिजन घेऊन फिरावं लागत नाही, देवाने फुकट दिलाय. That is how God made certain things. अशा काही गोष्टी देवाने निर्माण केलेल्या And so if we put that same kind of trust on God, आणि अशाच पद्धतीचा विश्वास जो आपला वायूवर, हवेवर आहे, तो जर आपण देवावर ठेवला, that though I cannot see, की जरी देव मला दिसत नाही, yet I trust in Him, तरी माझा देवावर विश्वास आहे that He will do it for की me, देव माझ्यासाठी करणार आहे. that wherever I go, He goes. की जिथे कुठे मी जातो, देव माझ्या सोबत आहे. What good things will happen to us? मग किती चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात घडतील. So when you pray, तर जेव्हा केव्हा आपण प्रार्थना करतो, if there is no trust factor, जर देवावरच्या विश्वासाचा घटकच त्या प्रार्थनेत नाहीये, the Almighty will not regard it. सर्व सामर्थ्यवान देव त्याला जुमानणार नाहीये. So keep on trusting on तर God. देवावरती विश्वास ठेवतच जगा. Yesterday you trusted God, काल तू देवावर विश्वास ठेवला ना, He helped you. काल तुला देवाने मदत केली ना, Today also, आजही you need to trust God, देवावरच विश्वास ठेवायची गरज and आहे. He will help you. आणि देव तुला आजही मदत करणार आहे. Tomorrow also you need उद्या to trust सुद्धा God, तू देवावरच विश्वास ठेवायचा आहे. and He will help you आणि tomorrow. उद्याही देव तुला मदत करणार आहे. The basic thing is trust. हा मूळ पाया आहे, बेसिक पाया आहे की विश्वास ठेवा देवावर. He will not even show you 1% of His evidence that He is interested in working for you. आणि कधी कधी देव 1% सुद्धा तुला पुरावा दाखवणार नाहीये, असं म्हणून की मला तुझ्यासाठी काम करायचं आहे, इंटरेस्ट आहे, मी करणार आहे. Yet, तरी you need to trust on Him. तुम्ही त्याच्यावरती विश्वास कायमचा ठेवायचा. You have prayed to Him. तुम्ही त्याला प्रार्थना केली आहे, You have asked Him तुम्ही देवाला मागितलंय. whether you see things moving or not. मग आता तुला लगेच त्या गोष्टी होताना दिसो न दिसो, You need to keep on trusting. तू देवावरचा विश्वास कायमचा ठेवावा. Though it may seem to you it's too late. तुला वाटेल नाही नाही देर हो गई, नाही नाही देर हो गई. God is never late. देव कधी उशिरा येत नाही. God is never too early also. आणि देव लवकर पण येत नाही, देव वेळेत God येतो. is in His right time. देव ठरलेल्या वेळेतच येतो, कधी लवकर येणार नाही, उशीर पण करत नाही. Provided you trust on Him. पण तुझा देवावर विश्वास पाहिजे बर का. Trusting God means तर देवावर विश्वास ठेवणे म्हणजे that you have cast all your burdens on Him की तू तुझ्या सगळ्या काळज्या देवाच्या चरणी टाकल्यात and you have let Him direct your life आणि तू देवाला सांगितले की देवप्पा माझ्या जीवनाला तू चालव and you have let Him to take charge of your situation. आणि माझ्या परिस्थितीचा ताबा तू घे. Amen. तू माझा मालक, चालक, प्रतिपालक सगळं बन. While you are trusting, आणि तुम्ही विश्वास ठेवत असताना don't focus on the troubles that you are in. ज्या त्रासात तुम्ही आहात त्या त्रासांवर लक्ष लावू नका. Think upon good things, चांगल्या गोष्टींचे विचार करा. the good times that will come. चांगला काळ जो येणार आहे त्याचा विचार करा. From God you don't get pacifiers. देवाकडनं पॅसिफायर मिळत नाही, You get solid food. देवाकडनं जड अन्न मिळतं You get real answers. आणि खरी उत्तरं You मिळतात, get real assurances. खरी खात्री मिळते. You need to see God's strength. तुम्ही देवाची ताकद शोधली पाहिजे. If any problem जर काही समस्या आली is causing you mental or emotional stress, आणि ती समस्या, तो त्रास तुला मानसिक रीतीनं, भावुक रीतीनं खलास करतोय, don't waste a minute. कशाला वेळ वाया घालवताय? Go into your prayer room. 1 मिनिट वाया घालवायचं नाही, लगेच प्रार्थनेला बसायचं, See God's face देवाचा चेहरा शोधायचा, and get up from there प्रार्थना करायची, with उभं the blessed राहायचं assurance आणि एक धन्यवादित खात्री that घेऊन my जायचं. God will answer me. माझा देव मला उत्तर देईल, मी प्रार्थना करून आलीये. Trust God that He will do what He has said. विश्वास ठेव ना, देव जे बोललाय ते देव करणार आहे. His promises are yes and amen. देवाची अभिवचनं हो आणि आमेन आहेत. Yes from His side, amen from my side. त्याच्याकडनं हो, माझ्याकडनं आमेन.
All the promises of God are yes and amen in देवाची Christ सगळी Jesus. अभिवचनं ख्रिस्त येशूमध्ये हो आणि आमेन आहेत. Thank Him for taking care of the problem. आभार माना ना त्याचे की माझ्या समस्या सगळ्या तू हाताळल्या, तुला धन्यवाद. Then get off your mind from that problem. आणि मग त्या त्रासावरनं, त्या समस्येवरनं मग आपलं मन काढायचं. Because you have given it to God. कारण तू देवाला ते सगळं देऊन आलाय, आता परत त्याच्यावर रडत नाही बसायचं. Either you have it or He has it. एक तर त्रास तू घे, नाही तर त्याला दे. Sometimes कधी कधी you ask for tomatoes, He gives you potatoes. तू टमाटे मागतो, तो बटाटे देतो. You have to say, तुम्ही ओढायचं, not my will, अशा वेळेला माझी इच्छा नाही, let your will be done. तुझीच इच्छा पूर्ण हो. नो टमाटा, नो टमाटा, टुडे बटाटा. What God gives, sometimes we have to take it because it may not be tasty, but it is helpful for your stomach. कधी कधी जे देव देतो ना, ते गपगुमान घ्यायचं असतं. जरी ते चवीला चांगलं नसेल तरी आरोग्याला फार चांगलं आहे. Experiences through trials builds up more faith in you. त्रासांमधून आलेल्या future. अनुभवातून, त्रासांमधून जाऊन मग जे अनुभव येतात त्या अनुभवातून आपला विश्वास येशूंवरचा अजून दणकट होतो. Every problem later on starts becoming smaller and smaller and smaller. आणि मागाहून मग जी काही समस्या किंवा त्रास येतात ना, ते छोटे छोटे वाटतात की ऐसा तो बहुत बार हो गया, कुछ नहीं होता, प्रभु आपके See, साथ. as your faith rises, जसा विश्वास वाढतो ना, the mountain becomes a molehill. तसं मग डोंगर लहान लहान होतात. विश्वास वाढला की डोंगर मोहरीच्या दाण्या एवढा दिसतो. Amen. विश्वास नसला की ते एवढूसे डोंगर हिमालय वाटतात. But to walk with Him is to walk confidently in the face of uncertainty. पण देवाच्या सोबत चालणं म्हणजे गोष्टी जरी अनिश्चित असल्या ना, तरी सुद्धा ठाम विश्वास ठेवून चालायचं की मला माहिती माझा देव माझ्या सोबत आहे. And that's why we must stand firm in our faith. आणि म्हणून विश्वासात आपण अगदी पक्क उभं राहिलं पाहिजे. Because कारण when questions arise, प्रश्न जेव्हा आयुष्यात उभे it राहतात, is faith and trust that will fortify you. आयुष्यात जेव्हा प्रश्न उभे राहतात ना, तेव्हा तो विश्वासच तुझी नैया पार नेणार आहे. So don't be moved तर हलू नका. when you can't find the answers you're जेव्हा looking तुम्हाला for. उत्तरं मिळत नसतात, जी उत्तरं हवी आहेत ती मिळत नसतात, तेव्हा हादरू नका. In that precious moment, त्या मौल्यवान वेळेत trust Him beyond knowing. विश्वास ठेवा. जरी कळत नसेल आपल्याला तरी विश्वास ठेवा. Trust Him beyond knowing. अगदी मला समजत नाहीये देव काय करतोय, तरी विश्वास ठेवायचा. So you have to say, म्हणायचं, I don't know what you are doing, मला माहित नाही देव बाप्पा तू काय करतोय, but I trust you are doing पण something. माझा विश्वास आहे तू काहीतरी नक्की करतोय And everything will work out together for my good. आणि सगळं माझ्या चांगल्याकडे होणार आहे. Jesus said, येशू म्हणाले, Thomas, because you have seen, you believe me. थोमा तू बघितलं म्हणून विश्वास ठेवला, Because you have touched my side, you believe me. कारण तू मला हात लावला आणि म्हणून तुझा विश्वास बसला. Blessed are those who have not seen me, जे न बघताही विश्वास ठेवतात ते आशीर्वादित आहेत. yet they believe on me. जे मला न बघता विश्वास ठेवतात ते आशीर्वादित आहेत. Say, they are more blessed, he ते said. जास्त आशीर्वादित You आहेत. are more blessed than Saint Thomas. तुम्ही संत थोमापेक्षा जास्त आशीर्वादित आहात, कारण न दिसताही तुम्ही विश्वास ठेवताय. काम चालू आहे. Amen. आमेन. की काय God चालू is आहे? saying, देव बोलतो, I want someone to trust me. कोणीतरी माझ्यावर असा विश्वास ठेवावा When they thought की जेव्हा त्यांना असं वाटलं I was होतं going to do something their way, की त्यांना हवं त्या रीतीनं मी करणार आहे, but I did it my way, पण मी माझ्या रीतीनं केलं, yet you should smile and Tari- accept it. तरी त्याने हसून जगावं आणि स्वीकारावं. That is the kind of trust I want. the असा Lord says. विश्वास प्रभू म्हणतो मला लोकांकडनं हवा आहे. I want someone to trust me. कोणीतरी असा की ज्याचा माझ्यावर असा विश्वास असेल. When they thought that it will happen in their time, त्यांना असं वाटलं की त्यांच्या वेळेत होणार आहे, but I have done it in my time. पण मी माझ्या वेळेत करणार आहे. I want someone who will trust on me, मला असा कोणीतरी माझ्यावर विश्वास ठेवणारा who पाहिजे, will always say, जो नेहमी म्हणेल not my will, but let your will be done. माझी इच्छा नाही तुझी इच्छा पूर्ण कर. Though he does not get anything, जरी त्याला काही नाही मिळालं yet he keeps on praising me. तरी तो माझी स्तुती करत राहतो, He keeps on worshiping तरी me. तो माझी आराधना He करत राहतो, keeps on doing kingdom work. आणि तरी माझ्या राज्याचं काम करत राहतो की कुछ मिले या ना मिले मेरे प्रभू की स्तुती हो. Whether they have a job or not, नोकरी असो नसो they will still keep praising me. तरी स्तुती करणार. Whether they get promotion or not, भरती मिळो न they मिळो will keep on praising तरी me. माझी स्तुती करणार. लोकांनी माझा उदो उदो करो न करो तरी स्तुती करणार. Whether they have a child or not, मला संतान हो न हो, लोक मला वांस म्हणो काही म्हणो, they will still keep on praising तरी me. माझी स्तुती करणार. That is the kind of trust God needs from the असा church. विश्वास चर्च मधून देवाला हवाय. It's not about money. It's पैशाचं not नाही रे, about position. पदाचं It's नाही. not about name. नावाचं नाही. It's not what I got, what I didn't get. मला काय मिळालं आणि मला नाही मिळालं त्याचं नाही. I will keep on trusting on Him. मी देवाचा विश्वास कायम ठेवणार. Whether I get it here or not, मला इथं मिळो न मिळो, in heaven He will supplement it with something greater. स्वर्गात मला काहीतरी मोठं प्रतिफळ तो देईल.
something greater. काहीतरी मोठं प्रतिफळ तो मला What I चांगला missed देईल. here, I will get there. जे माझ्याकडनं इथे राहून गेलं ते मला तिथे मिळेल. Things will become bad. गोष्टी अजून And अवघड from होणार. bad to worse. गोष्टी अजून भयानक वाईट अवघड होणार आहेत. But in the midst of it all, पण त्याही सगळ्या in the midst of the mess, I have got a message for you. त्या बरबादीमध्ये सुद्धा माझ्याकडे तुमच्यासाठी उपदेश आहे That trust in की God. देवावर विश्वास ठेवा. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.